पुण्यातील एनसीपी पदाधिकाऱ्याकडून 2 तरुणींवर बलात्कार. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यावर बलात्काराचा गुन्हा. पुण्यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंतनू कुकडे असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचं नाव आहे. शंतनू कुकडे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या एका सेलमध्ये अध्यक्षपदावर काम करत होते आणि त्यांच्या विरोधात समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यामुळे पुण्यात एकच खळबळ उडालेली आहे. नमस्कार. समर्थ पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये आमच्याकडे एक तक्रार प्राप्त झाली होती आणि त्यामध्ये जे तक्रारदार आहे त्यांनी असे प्रकारची जे फिर्याद दिली की एक जे व्यक्ती आहे त्यांचं नाम आहे शंतनू कुकडे, शंतनू सॅम्युअल कुकडे. त्याची एक रेड हाऊस फाउंडेशन आहे इथे नाना पेठेत आणि त्या फाउंडेशनच्या आधारे तो जे गरजू लोक आहे त्यांना नोकरी देणे किंवा त्याची आर्थिक मदत करणे किंवा राहण्याची व्यवस्था करणे असा तो इंट्रोड्यूस झाला त्या महिलाकडे. आणि इंट्रोड्यूस झाल्यानंतर मग त्यांनी त्या 2 महिलेला, ती आणि त्याची एक मैत्रीण होती, त्यांना आणून रेड हाऊस फाउंडेशनची एक जे त्याची प्रॉपर्टी आहे जिथे त्याचं ऑफिस चालते त्या राहण्याची त्याची व्यवस्था केली आणि त्या ठिकाणी राहत असताना ॲज पर फिर्याद त्याने त्या जे महिला आहे त्याचे बरोबर जे आहे ते अनैतिक संबंध जे आहे ते ठेवले. आणि हा इन्फॉर्मेशन जसंही आमच्याकडे प्राप्त झाली आम्ही समर्थ पोलीस स्टेशनला 51/2025 भारतीय न्याय संहिता 2023 त्याचे कलम 64(2) JM 75(2) 351(2) आणि त्याचबरोबर पॉक्सोचे कलम 8, 12 आणि 17 लावून गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. सध्या आरोपी पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहे आणि पुढचा तपास जे आहे ते चालू आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे.